नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, समाज कल्याण विभागात ऑक्टोबर महिन्यात 219 जागांच्या भरतीसाठीचं जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झाली होती आणि त्याला कंटिन्यू मुदतवाढ मित्रांनो ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी म्हणजे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळते आहे. आणि अशीच एक मुदतवाढ शेवटची संधी मित्रांनो ही आहे 31 डिसेंबर ही या समाज कल्याण भरतीच्या ज्या जागा आहेत त्याचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2024 ही मिळालेली मुदतवाढ आहे आणि मला असं वाटतं ही शेवटची मुदतवाढ असेल. हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांच्याकडनं मागील दिवसांमध्ये याला ऑनलाईन ॲप्लिकेशन ज्यांना करता आलं नाही किंवा ऑनलाईन अर्ज करता आला नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे. सोबत मित्रांनो ती जाहिरात नेमकी कोणकोणत्या पदांसाठी होती हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि पुन्हा सांगतो ही शेवटची संधी असेल. समाज कल्याण विभागात अतिशय चांगली नोकरीची ही संधी आलेली आहे, ती गमावू नका. आपण बघूया 31 डिसेंबर मित्रांनो 2024 ही त्याची लास्ट डेट आहे. आता एक डिटेल आपण याची जाहिरात मित्रांनो बघणार आहोत. बघा 7 तारखेला म्हणजे 7 ऑक्टोबरला ही जाहिरात आलेली होती. आता ही जी जाहिरात आहे ही कोणकोणत्या पदांसाठीची जाहिरात होती ते आपण बघून घेऊ. मित्रांनो याच्यामध्ये जे पद आहेत ते पद बघा वर्ग 3 संवर्गातील ही पद आहेत. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, त्याच्यानंतर गृहपाल अधीक्षक महिला, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंक लेखक या सगळ्या संवर्गातील वर्ग 3च्या या मित्रांनो पदांसाठी ही भरती होणार आहे. आणि वारंवार सांगतोय की याची शेवटची तारीख शेवटची संधी समजा 31 डिसेंबर 2024 ही मित्रांनो आहे. आता याची पात्रता आपण बघूयात आणि जागा बघूयात कुठल्या कुठल्या पदासाठी किती आहे. वरिष्ठ समाज कल्याण अधिकाऱ्यांचे जे पद आहेत मित्रांनो कल्याण निरीक्षक वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक याचे जे पद आहे म्हणजे सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर एकूण 5 पद मित्रांनो आहे. त्याच्यामध्ये रिक्त पदांचं समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षण इथं दिलेलं आहे. PDF बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला आहे की तुम्ही नीट वाचा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि मगच मित्रांनो याला तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. दुसरं जे पद आहे ते पद बघूया मित्रांनो कुठलं पद आहे. पद जे आहे समाज कल्याण निरीक्षक म्हणजे सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर एकूण पदे आहेत 39 म्हणजे 39 मित्रांनो इतकी पद आहेत. आणि रिक्त पदांचं सामाजिक आरक्षण दिलेलं आहे की अराखीव पदे 13 आहेत आणि एकूण आरक्षित पदे 26 आहेत. त्याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ ब क त्याच्यामध्ये ड पर्यंत आहे आणि बाकी इतर जे आहे आणि समांतर आरक्षण सुद्धा याच्यात मित्रांनो दिलेलं आहे. पुढचं बघूया पद जे आहे गृहपाल अधीक्षक थोडक्यात वॉर्डन महिला तब्बल 92 पद आहेत मित्रांनो. 92 पद आहेत याचे आणि अराखीव पदे आहेत 34 आणि एकूण राखीव पदे आहेत म्हणजे रिझर्वेशन जे आहे ते 58 पदांसाठीच आहे. अनुसूचित जात 8, अनुसूचित जमाती 6, विमुक्त जाती अ 2 ब 1 3 क आणि भटक्या जमाती ड 1 अशा आणि बाकीचे इतर मागासवर्गीय 17 आहेत. आणि बाकीचं जे सामाजिक आरक्षण आहे त्याच्या निहाय या जागांचं जे आहे तो इथे ते आकडे दिलेले आहेत मित्रांनो. एकूण पद आहेत 92 इतके पद आहेत. चांगले पद मित्रांनो याच्यामध्ये आहेत. रिक्त पदांचं समांतर आरक्षण सुद्धा इथे तुम्हाला दिलेलं आहे. नंतर मित्रांनो गृहपाल अधीक्षक वार्डन सर्वसाधारण हे पद आहे. पदाची संख्या 5 म्हणजे एकूण पदांची संख्या 61. त्याच्यामध्ये सामाजिक जे आरक्षण आहे वेगवेगळं तिथे दिलेलं आहे. एकूण आरक्षित पदे 38 आहेत आणि अराखीव पदे 23 आहेत. बघूया नंतरचं जे पद आहे ते आहे हायर ग्रेड स्टेनो उच्च श्रेणी लघुलेखक ज्याला आपण म्हणतो. 10 पद आहेत मित्रांनो. या 10 पदांमध्ये एकूण आरक्षित पदे 7 आहेत आणि अराखीव पदे जे आहेत ते 3 आहेत. पुढे बघूया मित्रांनो निम्न श्रेणी लघुलेखक लोअर ग्रेड स्टेनो याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर लोअर ग्रेड
जनरल स्टेनो या ज्या वॅकन्सीज आहेत त्या 3 वॅकन्सीज आहेत, एकूण पदे 3, एकूण आरक्षित आहे ते सगळे पद मित्रांनो 3 जागा आहेत. ठीक आहे, पुढे बघूया. त्यानंतर मित्रांनो लघुटंक लेखक स्टेनो टायपिस्टच्या ज्या जागा आहेत त्या जागा 9, एकूण पदे 9 आहेत, आरक्षित पदे 7 आणि अराखीव 2 अशी पदे आहेत मित्रांनो. आता याच्यामध्ये काही जर बदल जर का झाला तर तो तुम्हाला वेबसाईटला, ऑफिशियल वेबसाईटला तो बघावा लागेल. त्याच्या अधिकारपूर्ण हे संबंधित याच्या भरती प्रक्रिया संबंधातले जे अधिकार आहेत, ठीक आहे, तर हे सगळे हे राखीव ठेवण्यात आलेले आहेत मित्रांनो. बदल होण्याची शक्यता पण आहे जाहिरात नमूद पद संख्या व आरक्षणामध्ये. त्याच्यानंतर वेळोवेळी मात्र याची माहिती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला कळवण्यात येईल. तर बाकी सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, खेळाडूचं आरक्षण वगैरे या संदर्भातलं. आपण आता महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत तेवढेच कव्हर करूयात. इथे वेतन श्रेणी दिलेली आहे मित्रांनो, चांगली वेतन श्रेणी आहे. वयाची मर्यादा एकदा बघून घेऊ. वयाची मर्यादा जी आहे करण्याचा दिनांक 31/10/2024 आहे, पण आता तारीख वाढल्यामुळे तुम्ही याला अप्लाय करायला हरकत नाही. मुदतवाढ मित्रांनो याला दिलेली आहे ऑलरेडी. याच्यामध्ये बघा मिनिमम जे एज आहे, वय जे आहे ते मिनिमम सगळ्या पदांसाठीचं मिनिमम एज जे आहे मागासवर्गीय, अनाथ आणि या सगळ्यांसाठीचं 18 वर्ष आहे. मॅक्झिमम जे आहे मागास 38 सगळीकडे सगळ्या पदासाठी, आणि कमाल जे आहेत मागासवर्गीय, अनाथ आणि त्याच्यासाठी 43. ठीक आहे, बाकी सगळं आरक्षण इथे दिलेलं आहे. आणि एजचा क्रायटेरिया जो गव्हर्नमेंटच्या रूल्स नुसार जो आहे, नॉर्म्स जे आहेत नेहमीप्रमाणे जे एज रिलॅक्सेशन आहेत त्याप्रमाणे याच्यात दिलेलं आहे. शैक्षणिक अर्हता आपण बघून घेऊ मित्रांनो. गृहपाल अधीक्षक याच्यासाठीचे जे आहे गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण आणि गृहपाल अधीक्षक महिला यासाठी मित्रांनो कोणत्या विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक आहे हे खूप महत्त्वाचं आहे. MSCIT ही परीक्षा उत्तीर्ण असणं सुद्धा आवश्यक मित्रांनो याच्यामध्ये आहे. पुढे बघूया. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक जे आहे त्याच्यातही तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी जर असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. MSCIT इथेही तुम्हाला लागणार आहे. त्यानंतरचं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक. उच्च श्रेणी लघुलेखक मध्ये मित्रांनो शासन मान्य माध्यमिक शालांत परीक्षा बोर्डाची म्हणजे SSC परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. सोबत इंग्रजी लघुलेखक म्हणजे स्टेनो. इंग्रजी लघुलेखक जे आहेत 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालेली असली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं मित्रांनो आहे. सोबतच टायपिंगचं जे आहे ती तुमची परीक्षा जी आहे तुम्ही पास झालेली असली पाहिजे 40 शब्द प्रति मिनिट. ठीक आहे, किंवा इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट हे असणं आवश्यक आहे. ठीक आहे, निम्न श्रेणी लघुलेखक जे पद आहे त्यासाठी बघूया. याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही 10वी पास असणं आवश्यक आहे. SSC परीक्षा पास असणं आवश्यक आहे. सोबत 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी स्टेनोची तुमची स्पीड असली पाहिजे. परीक्षा उत्तीर्ण तुम्ही असली पाहिजे. सोबत मित्रांनो इथे उच्च श्रेणी लघुलेखक मराठी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. हे रिपीट मित्रांनो इथे झालेलं आहे. त्यानंतर इंग्रजीतले जे आहेत टायपिंगची तुमची परीक्षा तुम्ही पास झालेली असली पाहिजे 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट. ठीक आहे, लघुटंक लेखक इकडे पाहूया. लघुटंक लेखक साठी 10वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. सोबत मित्रांनो लघुटंक लेखाचा वेग जो आहे 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन म्हणजे टायपिंगचा जो आहे तो स्पीड तुमची 40 शब्द प्रति मिनिट, मराठी 30 शब्द प्रति मिनिट ही प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता इथे मित्रांनो आरक्षणा संदर्भातलं माहिती दिलेली आहे. सोबत हे इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहे की या सगळ्या शैक्षणिक अर्हता म्हणजे थोडक्यात हा जो क्रायटेरिया आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा एजचा याच्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचं आहे. वारंवार सांगतोय 31 डिसेंबर 2024 ही त्याची लास्ट डेट आहे. मला असं वाटतं की हा शेवटचा चान्स मित्रांनो असणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी की ज्यांना काही कारणास्तव याला अप्लाय करता आलेलं नाही. ऑनलाईन अर्ज मित्रांनो करायचा आहे. फीस बघूया किती आहे. बाकी सगळे इन्स्ट्रक्शन्स नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, अर्ज करताना तुम्हाला ही ऑफिशियल वेबसाईट इथे दिलेली आहे जी वेबसाईट
बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला जी PDF असणार आहे किंवा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला दिलेली असणार आहे. फीस किती आहे तर खुला प्रवर्ग जे आहे ऑनलाईन अर्ज करायची 1000 रुपये फीस आहे, मागास प्रवर्ग 900 रुपये फीस आहे आणि ही नॉन रिफंडेबल आहे. पॅटर्न काय असेल एक्झामचा तोही बघून घेऊया मित्रांनो. आता कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. सगळे एक्झाम म्हणजे तुम्ही कुठलीही एक्झामचे प्रिपरेशन करत असाल तरी सुद्धा ही परीक्षा तुम्हाला मित्रांनो मिस करायची नाही आहे. चान्स सोडू नका. खालील प्रमाणे याचा पॅटर्न असणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी असे 4 सेक्शन आहेत. 25-25 मित्रांनो प्रश्न असणार आहेत. प्रत्येकाचे 100 एकूण असतील प्रश्न आणि प्रत्येकाला 50 मार्क आहेत. 4 सेक्शन आहेत, प्रत्येकाला 50 म्हणजे एकूण गुण जे आहेत ते 200 मित्रांनो याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे, पुढे बघूया. सूचना वेळोवेळी तुम्हाला परीक्षा केंद्राच्या आणि इतर जर काही चेंजेस झाले तर ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला ती बघायला मिळणार आहे. त्यामुळे कंटिन्यू ते चेक करत चला किंवा बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा, सबस्क्राइब करा. त्याच्यावर वेळोवेळी या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आलेल्या किंवा चेंजेस हे तुम्हाला सांगितलं मित्रांनो जाणार आहे. तर ठीक आहे, ऑनलाईन अर्ज करायचा, परीक्षा केंद्राची निवड करणं संबंधातले सगळे इन्स्ट्रक्शन इथे दिलेले आहेत. आणि बाकी आता इतर सगळ्या या बाबी इथे दिलेल्या आहेत. प्रवेशाचा परीक्षेस प्रवेश करताना जाताना परीक्षेला काय काय सोबत न्यायचं आहे हे सुद्धा मित्रांनो इथे दिलेलं आहे. आणि 7 तारीख म्हणजे 7 ऑक्टोबर 2024 ला हे आलेलं नोटिफिकेशन आहे. ठीक आहे, मला असं वाटतंय की शेवटचा चान्स 31 डिसेंबर पुन्हा सांगतोय, मिस करू नका. 31 डिसेंबर 2024 आणि एक जागा मित्रांनो समाज कल्याण विभागात आपली पक्की करा. काही डाऊट्स असेल या जाहिरातीच्या संदर्भात तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.